आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सध्या सुरू आहेत। शिवसेनेकडून स्टँडिंग उमेदवारांना आता पहिला तर शिवसेनेने लढवलेल्या जागांना दुसरा प्रेफरन्स देण्यात येणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच जर आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये देखील बैठकांना सुरुवात झालेली आहे। अंतर्गत ज्या बैठका सुरू आहेत त्याच्यावर जागा वाटपासंदर्भात खरं तर रस्तिकेत सुरू असलेलं बघायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जो स्ट्राईक रेट चांगला ठेवला होता त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना आता सध्या कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 121 जागा लढवाव्या असा हट्ट करत असल्याचं सध्या समोर येतंय। त्याचप्रमाणे जास्तीत जास्त जागा शिवसेनेच्या पदरी कशा पडतील आणि कशा पद्धतीने ते जिंकून येतील याचं गणित देखील जे आहे ते बैठकांमधून स्पष्टीकरण देत असल्याचं देखील माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे। आपण बघतोय की सध्या शिवसेनेचे 2 महत्त्वाचे नेते आहेत ते या बैठकीला जे आहे ते सातत्याने उपस्थित असतात। त्याचप्रमाणे महायुतीतील प्रत्येक पक्षातील 2-2 नेते जे आहेत ते या जागा वाटपाच्या बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर हा तिढा जो आहे तो सोडवण्यासाठी महायुतीतील नेते जे आहेत ते प्रयत्नशील आहेत, कारण सप्टेंबरच्या अखेरपर्यंत हा तिढा त्यांना सोडवायचा आहे, जेणेकरून ऑक्टोबरमध्ये प्रचार जो आहे तो वेगाने करता येईल आणि लोकसभेसारखी चूक होणार नाही। अगदी वैदेही, जर लोकसभेमध्ये जे झालं ते आता विधानसभेत होऊ नये यासाठी आता हे महायुतीचे सगळे पक्षश्रेष्ठी काळजी घेताना पाहायला मिळतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।